मित्रांनो हे बघा, हे तंगूचं जाळ आहे. आपण जवळजवळ 6 महिन्यानंतर हे नवीन जाळ बनवलेलं आहे. तर आता पाहूया तंगूच्या जाळ्याने आपल्याला मासे सापडतात का. हा येतो ना चल. हा मग पुढं चल थोडं. हा पोपट. चिलापीचे पण केवढा आहे. चिलापी एवढा. अरे केवढा आहे. तुझ्या हातात कोणता पण मासा बारीकच दिसतोय रे. केवढा आहे. एक नंबर. लय लांब आहे रे, पण लांब आहे लय. इकडून ये, इकडून खड्डा केलेला इकडे असं आहे. नाही तर याच्या ह्यानी काय रे पोपट. मी म्हणलंच काहीतरी म्हणलं, तू खाली उतरला. काय खड्डे काय कळणार मला. तिला मी पण टपला येड्या. घेऊ दे मला. यार कुठे गेला रा. आज तो मेरी सब्जी बन गई. अरे काय गुताडा केला का काय. ते लय फिरला त्यो. बघ कुठे आता त्यो. त्यांनी ह्याला पलटी मारलेली आहे ती. बघा मित्रांनो, दुसऱ्या जाळ्यात सापडलेला आहे. मस्त साईज आहे एकदम. सायप्रोनिस. हे बघा मोठं सापड. 4 बुट्टी. 4 बुटी जाळे. जाळ बारीकच नाही ते. फालतू मासच नाही गोळा करा. येणारच नाही त्याच्यात. बिल्डर पुढं जा. पुढं खड्डा आहे. हा हान तिथून. गिरे एक द्या. लाकडं नको फक्त. तुझ्या हातात नको घेऊ भाऊ. तुझ्या हातात लय बारीक दिसते ती. थर्माकोल
कसा आहे? कसा आहे हा? कमीत कमी 1 किलोच्या वरचा आहे. बरं का ते काय हा. ते आहे का, ते शेताला माझ्या सारखं म्हणतोय, ते गाडीकडे बसलेलं तर. बघा मित्रांनो, येते बघा मासे थोडे थोडे. हा बघा, हे बघा मित्रांनो, रशीद भाई मी आणि इक्बाल होतो. हे बघा एवढे मासे गावलेले आहे सकाळपासून. जास्त वेळ नाही. बघा सायप्रनीस पण आहे. आता खाली ओतून तुम्हाला दाखवतो. इकडे अलीकडे इकडे चांगलं आहे. बघा हे साईज. नाही अशी दाखवते मी इकडे वर कर. हे बघा, तर आजची रेसिपी घरीच बनवणार आहे आपण. इथे काय बनवणार नाही. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. हा आहे चिलापी मासा. सुरुवातीला घेतला आहे हळद, मीठ, धने पावडर, जिरा पावडर, कांदा मसाला, आलं लसूण पेस्ट, आणि गोड तेल. मित्रांनो, आपण घेतलेले सर्व मसाले माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि मासे साधारण 15 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे आहेत. आता आपले मासे व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत. हे बघा मित्रांनो, मासे तर आपल्याला भरपूर सापडले होते, पण आपण फक्त एक चिलापी आणला होता. तर त्याचे हे आपण रवा फ्राय केलेले आहेत. बघा, आपण टेस्ट करून बघू. हे बघा, एकदम मस्त शिजलेला आहे.
एक नंबर लागते मित्रांनो, एक नंबर आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.